मोटार गाडी ए 60 किलोमीटर दर तास वेगाने धावते. मोटार गाडी बी 75 किलोमीटर दर तास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटार गाडी ए ही मोटार गाडी बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे. तर मोटार गाडी बीला मोटार गाडी ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल? पहा कसं आहे. या दिशेने दोन गाड्या चालल्या आहेत. येथे मोटार गाडी ए आणि बी आहे. तर पुढे कोणती गाडी आहे बघा. दोन्ही गाड्या एकाच दिशेने. मोटार गाडी ए ही मोटार गाडी बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे. पुढे म्हणजे इथं ए गाडी आहे, इथं बी आहे. ह्या दोघातलं अंतर 60 किलोमीटर आहे. या दोघातलं अंतर किती आहे? 60 किलोमीटर अंतर या दोघांच्या मध्ये आहे. पुढे पाहता. मोटार गाडी ए ही मोटार गाडी बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे. ए ही पुढे आहे आणि बी ही मागे आहे. म्हणजे अशा पुढे गाडी चाललेली अशा. तर मोटार गाडी बीला मोटार गाडी ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल? किती वेळ म्हणजे येथून ही गाडी निघालेली आणि येथून ही गाडी निघालेली. समजा त्यांची गाडी या ठिकाणी पडली. येथे ए आणि बी गाड्या एकत्र आल्या. तर आपण असं म्हणू, येथून बी पासून हे अंतर x किलोमीटर मानू. हे अंतर किती म्हणलं आपण? बी पासून इथपर्यंत, म्हणजे बी या गाडीपासून इथं समजा सी ठिकाणी त्या गाड्या पोहोचल्यात. दोन्ही गाड्या ह्या सी ठिकाणी पोहोचल्या. तर बी पासून ते सी पर्यंतचं अंतर आहे x किलोमीटर. मग हे अंतर किती होणार आहे? 60 किलोमीटर कमी होणार. मग ए गाडीला 60 किलोमीटर कमी अंतर लागणार. वेळ तेवढाच आहे. ह्या बी गाडीला इथपर्यंत येण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ह्या गाडीला इथपर्यंत येण्यास लागतो. आता आपल्याला माहिती आहे वेळ म्हणजे कसं असतं? अंतर भागिले वेग. मग बीचं बघा बरे, बीचं किती अंतर आहे? x आहे. बीचा वेग किती आहे? 75 आहे. पहा, येथे x हे अंतर आहे. बी पासून ते त्या ठिकाणी जिथे त्या गाड्या पोहोचल्या ना तिथपर्यंत अंतर x किलोमीटर मानलेलं आहे टोटल. मग बी पासून सुरुवातीपासून हे x किलोमीटर अंतर आहे. मग हे अंतर किती होणार आहे? कमी होणार. त्या अगोदर पुढे असल्यामुळं x वजा 60 आहे भागिले हिचा किती वेग आहे? 60 आहे. हिचा दुसरीचा ए चा वेग किती आहे? 60 आहे. त्या वेगाने अंतर भागिले वेग म्हणजे वेळ. अंतर भागिले वेग म्हणजे वेळ. दोन्हीचा वेळ समान आहे. वेळ समानच आहे म्हणजे ह्या गाड्या इथून निघाल्या असं गृहीत धरलं. ही इथून निघाली, ही इथून निघाली. मग ह्या गाडीने जेवढं अंतर पार केलं आहे बी गाडीने त्याच्यापेक्षा याने 60 किलोमीटर अंतर कमी केलंय. कारण हे आधीच 60 किलोमीटर पुढे गेले. तर हिचा वेग 75 आहे. ही 75च्या वेगाने, ही 60च्या वेगाने. मग हिचा वेग किती आहे? 60 आहे. हिचा 75 आहे आणि ते 60 पुढे. ह्या 60चा ह्या 60शी काय संबंध नाही. हे 60 काय आहे? किलोमीटर मध्ये अंतर आहे आणि या वेगाने एचा वेग हा 60 किलोमीटर आहे. आता पुढे समीकरण सोडवायचं आहे तिरकस गुणाकाराने. आपल्याला माहिती आहे दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर तिरकस गुणाकार समान असतो. आधी ही कन्सेप्ट पहा समजले का? की ही गाडी येथून इथपर्यंत आली, ही येथून इथपर्यंत आली. हे टोटल अंतर x आहे. ही गाडी आधी 60 किलोमीटर पुढे होती त्यामुळे तिने 60 किलोमीटर अंतर तिने कमी पार केलंय. दोघांना वेळ मात्र समान लागलेला आहे. येथून हिला जेवढा वेळ लागला तेवढाच हिला इथून इथपर्यंत यायला वेळ लागलेला आहे. त्यामुळं हिचं अंतर x आहे, हिचं अंतर x वजा 60 आहे. वेळ दोघांचा समान आहे. वेळ म्हणजे काय? अंतर भागिले वेग. मग तिचे अंतर तिचा वेग, हिचे अंतर हिचा वेग. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास तिरकस गुणाकार समान असतो. मग ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार. मग या दोघांचा गुणाकार किती होणार बघा बरे? 60x बरोबर 60x बरोबर ह्या दोघांचा गुणाकार 75x वजा पहा 75x वजा ह्या दोघांचा गुणाकार परत वजा 0 6 35 हातचे 3 6 7 42 45 4500 आलं. पहा या दोघांचा गुणाकार म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार हा अधिक इकडे वजा केला म्हणजे 60x वजा 75x बरोबर वजा 4500 वजा केली वजा 15x
वजा 4500 म्हणून x बरोबर वजा 4500 भागिले वजा 15 15 त्रिक 45 दोनदा वजा अधिक आलं 300 म्हणजे 300 किलोमीटर अंतरावर पहा येथून म्हणजे ह्या बी ला 300 किलोमीटर अंतर जावं लागलं तेव्हा ती गाडी ए गाडी सापडली. ह्या बी गाडीला ए गाडी केव्हा सापडली येथून तिला 300 किलोमीटर अंतर जायला लागलं. आता बघा बरे बी गाडीचा वेग किती आहे 75 आहे. मग 300 किलोमीटर भागिले 75 मग तिला किती वेळ लागला 300 भागिले 75 75 चोक 300 4 तास लागले. आणि ए गाडीला किती आहे 60 किलोमीटर ती कमी गेली मग 240 किलोमीटर गेली. ती 240 किलोमीटर गेल्यावर तिला आपण किती लागणार आहे 240 भागिले 60 4 तास लागणार. मग ही 4 तासामध्ये इथून इथपर्यंत आली आणि ही 4 तासामध्ये इथून इथपर्यंत गेली. एकूण त्यांना 4 तासांनी त्यांची भेट झालेली आहे. त्यामुळे उत्तर आहे बी पर्याय हा 4 तास हे त्याचं उत्तर आहे. ह्याच्यात मुख्य संकल्पना ध्यान ठेवा. मुख्य संकल्पना काय आहे की ही 60 मीटर पुढे अगोदरच आहे म्हणजेच हिने 60 किलोमीटर अंतर कमी काढलंय हिने 60 किलोमीटर अंतर जास्त काढलंय. कोणतं पण एक्स माना तुम्ही हे जर एक्स मानलं असतं तर चाललं असतं. हे एक्स मानलं की हे x अधिक 60 होणार असं होणार दुसरं काय नाही होणार. उत्तर त्याचं ना शेवटी.